नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला जो दिलेला प्रश्न आहे तो राज्यसेवा पूर्व 2025 ला आलेला लसावी मसावी यावरील खूप कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. बघा पहिल्यांदा आपण या प्रश्नामध्ये काय कन्सेप्ट वापरली ते एका उदाहरणाने समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक उदाहरण घेऊ. दोन संख्या घेऊ 10 आणि 15. बघा 10 आणि 15 यांचा लसावी किती येतो? यांचा लसावी येतो 30. लसावी येतो 30. मसावी किती येणार बघा 10 आणि 15चा? या दोन संख्येला सर्वात मोठी संख्या कोणती भाग देणारी? 5. 5 दुनी 10, 5 त्रिक 15. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून आपलं एक सूत्र तयार करायचे. बघा काय करायचं सूत्र? बघा लसावी हा मसावीच्या किती पट आहे? बघा 5 च्या किती पट आहे? 30. 6 पट आहे. 5 सख 30. मग आता हे 6 काय असतं? बघा 6 काय असतं? मसावी हा म्हणजे लसावी हा मसावीच्या किती पट आहे? 6 पट आहे. किती पट आहे? 6 पट. मी याला असं लिहू शकतो का? बघा इथं लसावी बरोबर मसावी गुणिले डॅश डॅश पट, असं लिहू का? तात्पुरतं लिहितो. बघा आता मी काय करतो, या दोन संख्येचा मी रेशो घेतो, गुणोत्तर घेतो. बघा 10/15 बरोबर 5 दुनी 10, 5 त्रिक 15. म्हणजे हा काय आला? रेशो आला. 2 जसे 3 आला. बघा विद्यार्थी मित्रांनो, या दोन संख्यांचा लसावी आणि मसावी काढला होता. लसावी हा मसावीचे किती पट होता? 6 पट. पण विद्यार्थी मित्रांनो, ही 6 पट कुठून येत असतं माहितीये का? जेव्हा आपण त्या दोन संख्यांचा रेशो काढतो त्यांनाच आपण त्याचे सहमूळ अवयव पण म्हणू शकतो. काय? सहमूळ अवयव. बघा 2 आणि 3 सहमूळ आहेत का नाही? बघ या दोघांचा गुणाकार केला तर ही पट येत असते. बघा 2 गुणिले 3 किती आलं? 6 आलं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ही पट म्हणजे काय असते? त्या दोन संख्येच्या सहमूळ अवयवांचा गुणाकार असते. काय? सहमूळ अवयवांचा गुणाकार. सहमूळ अवयवांचा गुणाकार. विद्यार्थी मित्रांनो, बघा जेव्हा हे जे सहमूळ अवयव आले असतात 2 आणि 3 यांना जर आपण मसावीने गुणलं, बघा 5 दुनी 10, 5 त्रिक 15, याच्यावरून आपण त्या संख्या सुद्धा काढू शकतो. बघा ते सहमूळ अवयव आपल्याला जर मिळाले त्यांना जर मसावीने गुणलं तर त्या संख्या सुद्धा आपल्याला काढता येतात. आणि हे सूत्र एक लक्षात ठेवायचं, लसावी बरोबर मसावी गुणिले सहमूळ अवयवांचा गुणाकार. मग विद्यार्थी मित्रांनो, आता हे गणित याच्यावरून कसं सोडवायचं बघा. आता ते गणित आपण सोडवायचा प्रयत्न करू. गणित काय म्हणते? दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 45 पट आहे. म्हणजे बघा काय, लसावी हा मसावीच्या 45 पट. पट इथं असतं बरोबर का? म्हणजे लसावी बरोबर मसावी गुणिले सहमूळ अवयवांचा गुण काय काय येणार? 45 येणार. मग आपण ते सहमूळ अवयव काढू शकतो का नाही? इथं कसं 2 आणि 3 गुणिले म्हणजे 2 आणि 3 चा गुणाकार 6 येत होता, तसा कुणाचा गुणाकार 45 येते ते बघू. बघा 45 चे अवयव पडू. 45 चे अवयव काय येणार? 5 नवे 45, पुन्हा 15 त्रिक 45, 45 एक 45. पण अवयव कसे म्हणतोय? सहमूळ पाहिजेत, कॉमन नसलं पाहिजे काय त्यात. बघा 3 एक 3, 3 5 15, हे सहमूळ आहेत का? नाहीत. हे उडवून टाका. बघा दोनच पॉसिबिलिटी, 5 जसे 9 किंवा 45 जसे 1 अशाच आपल्या संख्या असणार, याच प्रमाणामध्ये असणार. परंतु त्यांनी गणितात आपल्याला पहिली संख्या दिली 125. पहिली संख्या 125 दिली. मग बघा कुठं बसतं? बघा 5 ने 125 ला भाग जातो का? जातो. पण किती न गुणल्यावर? बघा किती न गुणल्यावर? 5 गुणिले 25 न गुणल्यावर 125 होतं. बरोबर का विद्यार्थी मित्रांनो? मग इथं 25 न गुणलं, इथं पण 25 न गुणिले 25 बरोबर काय येणार? 225. विद्यार्थी मित्रांनो, बघा पहिली संख्या 125 आहे, दुसरी किती आली? 225. पर्याय क्रमांक किती? 1. आता मी काय म्हणलो होतो? बघा जे सहमूळ अवयव असतात त्यांना जर मसावीने गुणलं तर उत्तर काय येतं? आपल्या त्या संख्या येतात. बरोबर का? मग विद्यार्थी मित्रांनो, बघा सहमूळ अवयव काय? 5 आणि 9 यांना कशाने गुणलंय? 25 न. आपल्या संख्या आल्यात का नाही? त्यांचा मसावी काय असणार? 25च असणार का नाही? मग मसावी 25 आहे. बरोबर का? मसावी 25 आहे. आपल्याला तर उत्तर चेक करायचं. उत्तर काढले 225, पण बरोबर आले का नाही? बघा मसावी आला 25, त्याने काय म्हणले? मसावी आणि लसावीची बेरीज 1150 आहे. बरोबर? मसावी आलाय, लसावी कसा काढायचा? बघा याच सूत्रामध्ये ठेवा ना. बघा मसावी 25 आहे, इथं 25 ठेवा. बघा 25 गुणिले 45 किती येतं? 25 गुणिले 45 जर केलं तर ते येतं 1125. काय येतं? 1125. मग विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काय म्हणले? बेरीज 1150 आहे. कुणाची? मसावी आणि लसावीची. बघा या दोघांची बेरीज करा. हा लसावी होता ना,
किती येते 1125 अधिक 25 1150. म्हणजे आपलं उत्तर हे बरोबर आलेलं आहे. त्या दोन संख्या काय असणार 125 आणि 225. बघा ह्यांचा आपण रेशो घेऊ हा. आणखी 125/225. बघा 25 5 सव्वाशे 25 9 225. बघा त्यांचे सहमूळ अवयव काय आले 5 जसे 9. आता याला मसावीने गुणू तेच उत्तर येणार. बघा 25 5 सव्वाशे 25 9 225. म्हणजे कसंही केलं तरी आपलं उत्तर तिथंच येत आहे. बघा ही महत्वाची गोष्ट काय लसावी बरोबर मसावी गुणिले सहमूळ अवयवांचा गुणाकार केला पाहिजे. आता तुम्ही म्हणता 45 जसे एक का घेतलं नाही. बघा आता समजा मी एक आता 45 न 125 ला भाग जाते का जात नाही. म्हणजे इथं तर बसणार नाही. मग 1 न 125 ला जाते का जाते ना. एकच्या पाड्यात 125 नंबरला 125 असणार. मग बघा 1 ला 125 न गुणलं तर किती येईल 125. मग इथं 125 न गुणले इथं पण 125 न गुणावं लागेल गुणिले 125. बघा 125 गुणिले 45 जर केलं तर ते खूप लांब जात. बरोबर किती येतं बघू आपण चला. बघा 5 5 25 हातच्या 2 5 2 10 2 12 हातच्या 1 5 1 5 आणि 1 6. पुन्हा काय 125 गुणिले 4 किती येतं 500 येतं. बरोबर का 500. पुन्हा 5 2 6 आणि 5 किती आलं 5625. एक संख्या आली दुसरी संख्या आली 125. यांचा जर लसावी आणि मसावी काढला तर यांची बेरीज 1150 कसं येईल 5625च्या पुढे जाणार ना. बरोबर का. म्हणजे हे कंडिशन या गणितामध्ये बसते का नाही. म्हणजे हे घेऊन उपयोग आहे का नाही. आणि तसंही आपलं गणित पहिल्याच कंडिशन मध्ये आलं होतं. बरोबर का विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.